येत्या 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे ध्वजारोहण करणार असून रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडणार आहे। राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही तसाच आहे आणि याच अनुषंगाने 15 ऑगस्टला पालकमंत्री नेमकं कोण असेल, ध्वजारोहण नेमकं कोण करेल याबद्दलच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या। तर्क वितर्क लावले जात होते। मात्र आता आदिती तटकरे याच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याचं परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे गोगावले तटकरे संघर्षात नवी ठिणगी पडल्याचं दिसतंय। तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहे। त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधला पालकमंत्री पदाचा वाद आता संपलाय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, गोगावले तटकरे संघर्षाचा नवा अध्याय येत्या काळात पाहायला मिळणार की काय असं दिसतंय, कारण आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याचं परिपत्रक जारी झालंय। नाशकात गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे हा वाद येत्या काळात चिघळेल असंच दिसतंय का, काय नेमकी याबद्दलची माहिती? निश्चित, कारण अजून दोन ठिकाणचे एकंदरीत जिल्ह्यातल्या या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना ध्वजारोहण कोण करणार हा प्रश्न होता। मात्र आता आदिती तटकरे यांना रायगडमधील जिल्ह्यामध्ये आता स्वातंत्र्यदिनी ध्वजावंदन करण्याचा मान मिळणार आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करताना पाहायला मिळणार आहेत। मात्र तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दादा भुसे यांचं नाव सातत्याने गिरीश महाजनांबरोबर चर्चेत होतं। दादा भुसे यांनाही अमरावती जिल्ह्यामधील ध्वजारोहण करण्याची संधी मिळणार आहे। मात्र भरतशेठ गोगावले जे रायगडवरती सातत्याने दावा दाखल करत होते, त्यांचं मात्र कुठेही नाव नाहीये यादीमध्ये, त्यामुळे त्यांना यंदा कुठेही ध्वजारोहण करण्याची संधी मिळणार नाहीये। तिसरीकडे सातत्याने चर्चा होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील। पुण्यामध्ये राज्यपाल स्वतः ध्वजारोहण करणार असल्यामुळे बीड जिल्ह्याचं ध्वजारोहणाचा मान जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे। मग यंदा प्रथमच अजित पवार आहेत ते आपल्याला बीडमध्ये ध्वजारोहण करताना पाहायला मिळणार आहेत। परिणामी या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वाद संपुष्टात आणताना आता कुठेतरी नव्या वादाला एक तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण भरतशेठ गोगावले ज्यांनी सातत्याने आदिती तटकरेंसोबत रायगडवरती दावा केलेला होता, त्यांना कुठल्याही जिल्ह्याचं ध्वजारोहण करण्याची संधी मिळालेली नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये धुसफूस होण्याची दाट शक्यता आहे। अजिंक्य, पण मग चेतन, या दोन्ही जिल्ह्यांमधला म्हणजे खास करून रायगड आणि नाशिक मधला पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटलाय का, असं म्हणता येऊ शकेल का? निश्चितच अद्यापही या पालकमंत्री पदासंदर्भातील गोष्ट जरी झाली नसली तरी सातत्याने ध्वजारोहण करण्याचा मान हा आदिती तटकरेंना मिळताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा ध्वजारोहण करताना सातत्याने आता गिरीश महाजन पाहायला मिळत आहेत। परिणामी त्या ठिकाणच्या अधिकृत घोषणा कधी होणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे। परिणामी ध्वजारोहणाचा मान मिळाल्यामुळे आता पालकमंत्री पदाचा मान सुद्धा संबंधित नेत्यांना मिळेल अशी जोरदार चर्चा आहे। परिणामी शिवसेना तर या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे चेतन, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। अधिकृत या संदर्भातली घोषणा पालकमंत्री पदाबाबतची नेमकी केव्हा होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आणि येत्या काळात या संदर्भातला काहीतरी ठोस निर्णय समोर येईल अशी आशा आपण करूया। मात्र आदिती तटकरे या रायगडमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतील, तर नाशकात मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करतील। त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधला पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता संपुष्टात येईल का आणखी चिघळेल हे येत्या काही दिवसात पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।